रामकृष्ण हरी. सर्व वारकरी भाविक भक्तांना कळविण्यात मोठा आनंद वाटतो. यावर्षी श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्यांची वारी म्हणजे वैशाख शुद्ध पंचमीची वारी आणि जवळ आलेली आहे. या वारीची सुरुवात आणि संत पंढरीतून निघणाऱ्या रथाने होते. पंचक्रोशीची रथयात्रा या रथाच्या माध्यमातून केली जाते. ती रथयात्रेची सुरुवात 14 तारखेला आणि होणार आहे. म्हणजे दिनांक 14 ते दिनांक 18 या कालखंडात श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्यांचा रथ आणि पंचक्रोशीची प्रदक्षिणा करून येईल. त्यानंतर दिनांक 19, 20 आणि 21 असे 3 दिवस आणि वारीचा कार्यक्रम होईल. आणि 22 तारखेला सकाळी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये ललित काल्याचं आयोजन होईल. असा संपूर्ण त्यांनी वारीचा आराखडा मी आपल्यासमोर सांगत आहे. या वारीच्या दरम्यान आणि पंचक्रोशी प्रदक्षिणा होऊन आल्यानंतर 19 तारखेला आणि वारकरी उपक्रम सर्व त्यांनी सुरू होतील. त्याच्यामध्ये पहाटचा काकडा, विष्णू सहस्रनाम, नाथ महाराजांच्या छोट्या ग्रंथांचं पारायण, त्यानंतर नामजप, गाथा भजन, त्यानंतर दुपारचं प्रवचन, हरिपाठ आणि त्यानंतर संध्याकाळची हरिकीर्तन रूपी सेवा. पहिल्या दिवशी हरिकीर्तनाची सेवा पूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण श्री गणेशानंद महाराज दाताळकर पंढरपूर यांची होणार आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळची कीर्तन रूपी सेवा पूजनीय वंदनीय आदरणीय हरिभक्तीपरायण श्री चिदंबरेश्वर साखरे महाराज यांची होणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 20 तारखेला सर्व दिंड्या संत पंढरीत मुक्कामी येतील. मागच्या वर्षी 105 गावातल्या लोकांनी आपापल्या गावांची नोंद केली वहीमध्ये. यावर्षी त्याहीपेक्षा आणि जास्त संख्येने लोक त्यांनी उपस्थित होतील. आणि सर्व त्यांनी मिळून सर्व दिंड्यांची दिनांक 21ला सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये नगर प्रदक्षिणा होईल. आणि ती नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर 10 ते 12 या वेळेमध्ये परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री मारुती महाराज तुंतुणे शास्त्रीजी यांचं शंकराचार्य जयंतीचं कीर्तन होईल. त्या कीर्तनानंतर महाप्रसाद होईल. दुपारच्या सत्रामध्ये दरवर्षी ठरल्याप्रमाणे आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल. या वर्षीचा पुरस्कार परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वेदमूर्ती श्री धर्माधिकारी गुरुजी आणि यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा 4 ते 6 या वेळेमध्ये आणि आपण काल्याचं कीर्तन करणार आहोत. ते काल्याचं कीर्तन संपन्न झाल्यानंतर पुन्हा महाप्रसाद होईल आणि त्यानंतर त्यांनी कार्यक्रमाची सांगता अशा पद्धतीने होईल. सर्व दिंड्यांची बोळवण होईल. आणि 22 तारखेला सकाळी ठरल्याप्रमाणे आपण गावामध्ये असणारं जे पांडुरंगाचं मंदिर आहे त्या मंदिराला गोपाळपूर त्यांनी म्हणत आहोत. तिथं परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. त्या स्थानावरती आपण ललित काला करणार आहोत. दिनांक 22ला सकाळी गावामधून पूर्ण नगर प्रदक्षिणा होईल. पुन्हा ग्रामस्थ सगळे एकत्र येऊन आणि त्यानंतर ललित काला होऊन महाप्रसाद होऊन त्याची सांगता अशा पद्धतीने होणार आहे. अशी संपूर्ण वारीची रूपरेषा मी आपल्यासमोर त्यांनी सांगितली. तरी सर्व वारकऱ्यांनी आणि आपापल्या गावावरून जर आपल्याला पायी दिंडीच्या स्वरूपात येता येत असेल तर नक्की पायी दिंडीच्या स्वरूपात येऊन दिनांक 20 या दिवशी त्यांनी म्हणजे चतुर्थीला सर्वांनी आपल्या दिंड्या घेऊन संत पंढरीत त्यांनी दाखल व्हावे. जर पायी शक्य होत नसेल तर आपल्या गावातील सर्व मंडळीने एकत्र करून एखाद्या वाहनाची व्यवस्था करून तुम्ही सर्वजण आपापली वाहनं घेऊन त्याच्यामध्ये सर्व वारकऱ्यांना बरोबर घेऊन टाळ मृदंग पताका घेऊन त्यांनी संत पंढरीच्या दिशेने रवाना व्हावे. सकाळी 7 वाजेपर्यंत 21 तारखेला आणि सर्वांनी हजर होऊन अर्धा 1 किलोमीटर अंतरापासून पायी दिंडी घेऊन आणि संत पंढरीमध्ये यावे. आपली दिंडीच आली असं आम्ही त्यांनी समजू. आणि म्हणून अशा पद्धतीने सर्व वारकऱ्यांनी या वारीमध्ये सहभागी व्हावं. वारीचा आनंद घ्यावा. आपण सर्वच प्रकारच्या वाऱ्या करतो. आपण वारकरी आहोत. आपण पंढरपूरची वारी करतो पांडुरंगासाठी. आपण आळंदीची वारी करतो माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांसाठी. आपण पैठणची वारी करतो शांती ब्रह्मश्री संत नाथ महाराजांसाठी. आपण देहूची वारी करतो जगद्गुरू श्री संत तुकोबरायांसाठी. आपण पिंपळनेरची वारी करतो श्री संत निळोबरायांसाठी. आपण ताराबादची वारी करतो श्री संत महिपती महाराजांसाठी.
अशा सगळ्या संतांच्या वाऱ्या आपण करतो. श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्य सुद्धा वारकरी संप्रदायाचे अविभाज्य घटक आहेत. हा वारकरी संप्रदाय पुंडलिकरायांपासून सुरू झाला आणि मग पुंडलिकानं पांडुरंगाला उभं केलं विटेवरती. त्यानंतर भगवान शंकरासारखे आणि पंढरीची वारी करण्याकरिता येऊ लागले. जे मार्गीचा कापडी महेश अजूनही भगवान शंकर वारी करतात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत असं आपण सर्वजण म्हणतो. यानंतर तीच वारी पुढे श्री व्यासदेवांनी चालवली, तीच वारी पुढे शुकाचार्यांनी चालवली, सनकादिकांनी चालवली. त्याच्याकरिता संतांची प्रमाण आहेत. शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडा आडोनी पाहता ती जगजेठी. म्हणजे सर्वजण त्यांनी पांडुरंगाच्या दर्शनाकरिता नित्य येतात. वारीला तर येतात, पण रोज पहाटे भगवान पांडुरंगाच्या दर्शनाकरिता ही सर्व मंडळी उपस्थित असतात. स्वर्गातले देव भगवंताच्या दर्शनाकरिता येतात. म्हणून ही संतांची असणारी परंपरा आहे. व्यासदेवांची, शुकाचार्यांची तीच परंपरा पुढे श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी चालवली आणि तीच परंपरा म्हणजे अद्वैताची असणारी बैठक, अद्वैत तत्वज्ञानाची, वेदांत तत्वज्ञानाची जी बैठक वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळते आणि ती अद्वैत तत्वज्ञानाची बैठक श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी पुढे प्रचलित अशा पद्धतीने केलेली आहे. शंकराचार्य सुद्धा वारकरी संप्रदायाचे अविभाज्य घटक आहेत. कारण केरळ प्रांतातून धर्मदंड आपल्या खांद्यावर घेऊन म्हणजे धर्मध्वजात जणू काही खांद्यावर घेतली आणि पायी प्रवास करत करत आणि पंढरपुरापर्यंत आले. हे पंढरपूर सामान्य नाही, ते महायोगपीठ आहे आणि पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष परब्रह्म आहे. आणि हा भाव सर्व लोकांच्या अंतकरणात शंकराचार्यांनीच 2500 वर्षापूर्वी दृढावला आणि तोच वारसा सगळ्या वारकऱ्यांनी पुढे चालवला. म्हणून पांडुरंगाला आपण परब्रह्म म्हणतो. पंढरपूर काही सामान्य नाही, ती आमच्याकरिता ब्रह्मांड आहे असं वारकरी त्यांनी म्हणतो. म्हणून हीच परंपरा शंकराचार्यांनी चालवली. पुढील सर्व त्यांनी वारकऱ्यांना ती दिली. पण पांडुरंगाष्टकाच्या माध्यमातून पांडुरंगाचं वर्णन केलं आणि ते वर्णन आपण रोज वारकरी त्यांनी नित्यनेमाने पांडुरंगाष्टकाचं चिंतन करतात. म्हणून तर शंकराचार्य अतिशय आदराचे आहेत. त्यांचं दिव्य असणारं स्थान संप्रदायामध्ये आहे. म्हणून माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबा तोंड भरून तैसा व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो, अयोग्य हे मिन पवतू के जाईन असं ज्ञानोबराय म्हणतात. म्हणजे भाष्यकारा ते वाट पुसतो असा त्यांनी गौरव शंकराचार्यांचा माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबरायांनी केला. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज म्हणतात की वंदू आचार्य शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुरू सांडोनी कर्मठतेचा विचारो प्रबोध दिन करू प्रगटला. आणि जगद्गुरु तुकोबराय त्यांनी म्हणतात तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. म्हणून तुकोबराय कोणाच्या समोर दंडवत करणार नाहीत. तुकोबराय त्यांनी आचार्यांच्या समोर दंडवत करतायत. त्याचं संशोधन करून जर पाहिलं तर तुकोबराय त्यांनी सामान्य नाहीत. ते करिस्थिती देवा करी माझे सुखे परिमित्याशी मुखे न म्हणे संत असे म्हणणारे आहेत. ते सामान्य आचार्यांच्या समोर कसे दंडवत करतील. पण शंकराचार्यांचे विचारच तुकोबरायांचे विचार आणि सारखे आहेत आणि त्या विचारांच्यामुळे तुकोबराय आचार्यांच्या समोर दंडवत करतायत. म्हणून शंकराचार्य आपल्या संप्रदायामधले अविभाज्य घटक आहेत. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी शंकराचार्यांची परंपरा ओवीबद्ध केलेली आहे आणि त्या ओव्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण त्याचा अर्थ लिहिलेला आहे आणि म्हणून 4 पीठ शंकराचार्यांनी कसे स्थापन केले त्याचं वर्णन नाथ महाराजांनी केलं आणि म्हणून आपल्या संप्रदायातल्या संतांनी शंकराचार्यांचं वर्णन केलेलं आहे. म्हणून शंकराचार्यांची सुद्धा वारी सर्वांना त्यांनी घडावी. जसं आपण सगळ्या संतांच्या वाऱ्या करतो, आपण आळे क्षेत्रामध्ये रेडे महाराजांची सुद्धा वारी करतो, तर शंकराचार्यांची वारी वारकऱ्यांनी का करू नये. म्हणून आपण सर्वांनी अशा पद्धतीनं शंकराचार्यांची वारी करावी, तिला महत्त्व द्यावं, तिच्याविषयी आदर आपल्या अंतकरणात असावा. आजपर्यंत शंकराचार्यांची वारी करण्याकरिता कुठे स्थान उपलब्ध नव्हतं, पण भगवंताच्या कृपेने, स्वामीजींच्या कृपेने आणि त्यांच्या संकल्पातून आणि ही संत पंढरी निर्माण होते आहे. या संत पंढरीमध्ये अनेक मंदिरं आहेत, सर्व संतांची मंदिरं आहेत, पण त्याच्यामध्ये मुख्य शंकराचार्यांचं स्थान आहे. म्हणून शंकराचार्यांची वारी करण्याकरिता वारकऱ्यांनी सुविधा प्राप्त झालेली आहे. तरी सर्व वारकऱ्यांनी शंकराचार्यांची वारी करण्याकरिता संत पंढरीमध्ये यावे असं सर्वांना मी आवाहन करतो आणि सर्वांनी त्यांनी परमार्थाचा आनंद या माध्यमातून घ्यावा अशी त्यांनी महाराज भावना व्यक्त करतो आणि फार जास्त त्यांनी लांबलेल्या माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. आपल्या सर्वांची आम्ही वाट पाहत आहोत. आपण लवकरात लवकर वारी करता त्यांनी हजर व्हा आणि सर्वांनी आनंद घ्या. रामकृष्ण हरी.